नमस्कार सर्वांना, जय शिवराय. ॲक्च्युली असं झालेलं आहे सर्दीमुळे, म्हणजे क्लायमेट चेंज झाल्यामुळे जबरदस्त सर्दी, ताप, खोकला झालेला आहे मला आणि थोडीशी कंबर पण जाम दुखती आहे. त्यामुळे आज तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळत असेल की दुपारचे 4:30 वाजलेत आता संध्याकाळचे, तरी पण मी झोपूनच आहे, सकाळपासून झोपून आहे. कारण तब्येतच बरी नाही आहे माझी, त्यामुळे मला काय सुचतच नाही आहे. त्यामुळे अशीच झोपली आहे. आर्यन दादा पण घरात नाही आहे. तो होता सकाळपर्यंत, म्हणजे तो 2 वाजेपर्यंत घरी होता. मग त्याच्या मित्राचा फोन आला, त्याला कुठेतरी जायला लागलं, त्यामुळे तो गेलाय. म्हटलं एक तर काल पण व्लॉग करायला जमला नाही. ॲक्च्युली काल मी गेले होते माझ्या नातीच्या बारशाला, त्यामुळे त्या बारशामध्ये इतकं म्हणजे नाही का व्लॉगच करता आला नाही मला. ॲक्च्युली तिच्या बारशाचा व्लॉग करायचा होता, तोही करता आला नाही कारण तब्येतच ठीक नव्हती वाटत माझी. त्यामुळे आणि आज पण मला असं बरं वाटत नाही आहे. त्यामुळे आज जे शूट होते माझे तेही मी कॅन्सल केले. म्हटलं नको, आता आराम करूया जरा घरी, म्हणून आजचे शूट सगळे मी कॅन्सल केलेत. आर्यन दादा म्हटलं मी येईपर्यंत मम्मी टोटली आराम कर, मग मी आल्यावर बघू काय करायचं काय नाही, म्हणून मग आराम करते. आता तो येईल थोड्या वेळात. ॲक्च्युली आय थिंक तो मठात पण जाणार आहे, मठात जाऊन येणार आहे. कारण त्याचं असं असतं, त्याचा मूड झाला तेव्हा तो जाऊन मठात येतो. असं काही नाही आहे की गुरुवारीच जायचं आहे, असं काही नसतं. त्याला वाटलं की आज मठात जायचं आहे तर तो त्यावेळेस मठात जाऊन येतो. आज सकाळपासून त्याचं चाललं होतं मम्मी मी जरा मठात जातो. आज पण तो मठात जाऊन येईल आय थिंक, आता माहिती नाही काय करतो. तर मी म्हटलं चला व्लॉग तरी चालू करूया आणि बघू आता आर्यन दादा आल्यावर काय काय करायचं आहे. आज तर काय जेवणात पण मी खिचडी राईसच केलं, कारण तोंडाला चवच नाही आहे, बरंच वाटत नाही आहे. त्यामुळे मी आज काही जास्त केलंच नाही, मी खिचडी राईसच केला आहे जेवायला. आणि माझा अवतार तर तुम्ही बघू शकता, झोपून झोपून माझा असा अवतार झालेला आहे. काहीच मी दवाखान्यात जाऊन आले, त्यामुळे डॉक्टर पण म्हटले व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. आणि मला वाटतं काल थोडीशी दगदग पण झाली, लांब गेलो होतो आम्ही बारशासाठी, त्यामुळे थोडीशी दगदग पण झाली होती माझी. मला असं वाटतं त्यामुळे पण झालं असेल, पण त्यामुळे नाहीच. कारण त्याच्या आधी मी जसं म्हणजे नाही का सकाळी उठले, ॲक्च्युली माझं एक शूट होतं, तिकडे गेले होते मी. आणि मग तिथून जेव्हा मी निघाले तेव्हापासूनच मला जाणवत होतं की मला काय असं थोडंसं नाही का थकवा आल्यासारखं वाटत होता. पण मग बारशाला जाणं पण गरजेचं होतं, कारण आपल्या मुलीचं बारसं आहे, त्यामुळे जाणं पण गरजेचं होतं. त्यामुळे मी शूटवरून आले आणि तशीच बारशाला निघाले. काही चेंज वगैरे केलं नाही, तशीच बारशाला गेले. आणि मला वाटतं मग ती जास्त दगदग झाली माझी, आणि त्यामुळे मला असं थोडासा त्रास, थकवा जाणवतोय. पण डोंट वरी, काय कवर होऊन जाईल ते. आता बघू, आर्यन दादा आल्यावर म्हटलं मला, तर तो येईपर्यंत मला म्हटलं तू एकदम फ्रेश झाली पाहिजे. पण अजून तरी मला वाटतं मी काय फ्रेश नाही आहे, तुम्हाला तर दिसतंयच. आणि अशी झोपून आहे बेडवर. मेन तर प्रचंड माझी ना कंबर दुखते, कशाने दुखते काय माहिती. त्यामुळे जरा निवांत आज आराम, म्हटलं काहीच नाही. आजचा जो शूट होता माझा तोही मी कॅन्सल केलेला आहे. आता बघू, अजून शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचे आहेत. आणि काल पण ब्लॉग टाकला नाही, म्हटलं आज नको ब्लॉग मिस व्हायला, म्हणून मग आज ब्लॉग बनवला आहे. तर तुम्हाला जर दाखवलं तर मी कालचे कपडे वगैरे सगळे इथे असेच टाकलेले आहेत, म्हणजे ड्रायक्लीनला द्यायचे ते कपडे. पण मी अजून ते उचललेले पण नाही आहेत. होतच नाही आहे उठायला मला आज, काय माहिती. ॲक्च्युली कालपासून त्रास होतो आहे. मी काल आर्यनला पण सांगितलं, रात्री झोपतानाच मी त्याला बोलत होते मला सकाळपासूनच आज फ्रेश वाटत नाही आहे, काहीतरी असं खूप त्रास होतो आहे मला, दुखतं आहे, माझी कंबर दुखती आहे. मला असं वाटतं की मला आता ताप येणार आहे. आणि तेच झालं, सकाळी उठून मला खूप ताप होता. मग आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन आले. ते म्हटले की व्हायरल आहे, काय नाही, होईल बरं. मी म्हटलं असं बरं करा की माझं आजच बरं झालं पाहिजे, कारण उद्या मला परत रोज रोज मी शूट पुढे ढकलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना म्हटलं असं बरं करा, मला आजच बरं वाटलं पाहिजे. ते म्हटले ओके. म्हटले होताल, ठीक आहे, बघू आता.
तर चला हा व्लॉग इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज तर तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी असाच व्लॉग बनवला आहे. काय करू शकते मी कोणाला सांगू शकत नाही, त्यामुळे मी असाच व्लॉग बनवला. पण उद्याचा व्लॉग आपला तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही परत जाणार आहोत बाहेर आणि मला बाहेरची पण थोडीशी शॉपिंग राहिलेली ती पण करायची आहे. आता भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.